मी भेटायला आलो आहे तेजस आणि राधिका वहिनींना. आणि विषय असा आहे की भाषेविषयी एक विषय आहे. आता भाषा जो आहे तो ज्ञानाचा, संपर्काचा, कम्युनिकेशनचा आणि आजकालच्या आय टीच्या युगामध्ये हा अत्यंत गरजेचा आहे. जॅपनीज भाषा शिकण्याचे फायदे काय आहेत हे आता तेजस आणि राधिका वहिनी आपल्याला सांगतील. राधिका वहिनी. जॅपनीज भाषा तर मला मराठीसारखी जास्ती वाटते, कारण आपलं जसं कल्चर मराठीसारखी सारखी आणि वाटते. ते बघून तर आम्हाला भीती वाटते त्याची, ते काय लिहिलेलं आहे ते. हां जॅपनीजचं कल्चर जे आहे ना ते खूप समृद्ध आहे. म्हणजे त्यांचं जे एवढा रिस्पेक्ट ठेवतात, आपणही आपल्या भाषेचा जेवढा रिस्पेक्ट ठेवतो हां. तेवढाच त्यांच्या भाषेचा जॅपनीज. रिस्पेक्ट ठेवतो. बरं तुम्ही कुठे शिकलात मी जॅपनीज? नगरला शिकले. नगर आणि पुण्याकडे पहिल्यापासूनच, म्हणजे मी 20 वर्षापासून बघतोय जॅपनीज आणि फ्रेंच जे ट्रान्सलेटर असतात, भाषांतरकार जे असतात ना, त्यासाठी वापरतात. हां हां हां. आणि जॅपनीजची जी स्क्रिप्ट आहे ना हां. ती दोन याच्यात डिवाईड होते, म्हणजे हिरागाना आणि काताकाना. हां. हिरागानाची स्क्रिप्ट आहे ती नेटिव्ह लँग्वेज आहे तिथल्या लोकांची, आणि काताकाना म्हणजे जे फॉरेनर्स जातात त्यांच्या तिकडे. आता वहिनी एक गोष्ट आठवण सांगतो याच्यामध्ये. मी बडवे इंजिनिअरिंगला होतो, Yes. तर तिथे यामागुची नावाचा एक व्यक्ती जपानचा, तो बजाज आणि बडवे याचं ऑडिट करण्यासाठी यायचा. तर त्यावेळेस त्यांनी ते 5 years वगैरे असं सांगितलं होतं. म्हणजे मला तेवढी डीप नॉलेज नाही आहे, पण ती तेवढी आठवण आहे बुवा त्याची. हां. डिसिप्लिन एकतर डिसिप्लिन, प्रथम हां, आहे. स्वच्छता, स्वच्छता, शांततेने बोलणं. आता तरी आणि म्हणजे वक्तशीरपणा, हां, वक्तशीरपणा, पंच्युअलिटी, हां, पंक्च्युअल. आणि हे गुण मला त्यांचे खूप आवडले. ते घेण्यासारखे आहेत. त्या योगाने जर आपण आपला काय म्हणतो आपण पण आपल्याला स्वतःला डेव्हलप केलं, हो, प्रश्नच नाही नक्कीच फायदा ना. होईल. हां. आता ते 5 yearsमध्ये सगळं दिलेलं आहे त्यांनी, कसे कंपनीमध्ये ऑर्गनाईज कसं काय, लेबलिंग कसं करायचं, सॉर्ट कसं करायचं, हे सगळं मी त्यावेळेस हे केलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे आता हे सांगायसारखी गोष्ट नाही आहे, मग यामागुची माझ्या ह्याच्यामध्ये काही चूक काढायचं नाही. कारण तुम्ही त्याच दृष्टीने प्रयत्न केलात व्यवस्थित सगळं ठेवण्याचा, आणि आहेत असणारच तुम्ही थोडं. ठीक आहे. करिअरसाठी काय उपयोग होऊ शकतो जॅपनीज लँग्वेजचा? जॅपनीज लँग्वेजचा करिअरसाठी उपयोग म्हणजे सर्वात महत्त्वाचं आत्ता जर बघायला गेलं तर आपल्या संभाजीनगरमध्ये जो अजिंठा करडार असेल किंवा शेंद्रा MIDC असेल, तर जपानीज इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणावरती आपल्या इथे आता इन्व्हेस्ट. हो, मध्ये एकदा जॅपनीज शिष्टमंडळी आलं होतं. हो. आणि हे लोक आपल्याकडे इन्व्हेस्ट करतात. आणि संभाजीनगरच्या आसपास जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर टुरिझमला सुद्धा वाव आहे. त्यामुळे तिथे ट्रान्सलेटरचं सगळ्यात महत्त्वाचं, आणि त्या लोकांना जे गाईड असतात त्याची सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आवश्यकता असते. तेजस आणि राधिका वहिनींनी खूप छान माहिती दिली आणि जॅपनीज भाषेबद्दल आपल्याला माहिती कळालेली आहे.